वहिनी आहो, तुम्ही काय उभे आहेत? बसा की तुम्ही, अजून मेहंदी काढायला पण सुरुवात नाही केली. बसा 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 तुम्ही. मी आले, सरबत घेऊन येते. या ना सगळी अशी मी चाललंय. असं दे की प्लीज. रीना खाली इकडे पुढे हा मी इथे बस. सेल्फी काढण्यापेक्षा ओ दादा तुम्ही काढा की फोटो. हा मेहंदी कुसने मी आलोच. थांबा इथं. हात बघू दे मला. हिरा, हात बघू तुमचा. बघू म्हटलं ना. काय फालतूपणा आहे? काय वागताय तुम्ही? तुम्हाला अजूनही कळत नाहीये का? अहो, सावीचं आणि माझं लग्न ठरलंय. माझी बायको होणार आहे ती. हा असा मूर्खपणा जर परत केलात ना तर गाठ माझ्याशी आहे. भाऊजी काय झालं हो? काय झालंय काय विचारताय?
बघा जरा यांच्याकडे. त्यांचा मूर्खपणा अजूनही थांबलेला नाहीये. जरा लक्ष ठेवा यांच्यावर. उगाच लग्नाच्या दिवशी काहीतरी भलतसलत करून घ्यायच्या. आणि तुम्ही समजावून सांगा जरा यांना. इरा काय की माझ्यावर लक्ष ठेवायला थांबलाय. काही गरज नाहीये, काही गरज नाहीये थांबायची. मी काही वेडी नाहीये, कळतं मला काय करायचंय आणि काय नाही करायचं ते. इरा, इरा, इरा. मी तर चल ये इकडे. ताई, सावी किती नशीबवान आहे ना. हो ना, धैर्य भाऊजींसारखा नवरा मिळणं म्हणजे मागच्या जन्मीचं पुण्यच म्हणायचं बघ. खूप समजूतदार आहेत. हो ना, सावीचं मन तर ते जपतायतच, पण या इराच्या मनाचा सुद्धा तितकाच विचार करतायत. आणि आपल्या मुजुमदारांच्या घरात अशी बायकांची मन जपणारा पुरुष म्हणजे जरा चमत्कारच समजायचं. खरंच खूप वेगळे आहेत. नवरा असावा तर असा असावा नीता. काय काही नाही. मनिका, नीतू. हा. निक. धैर्य लग्न काय करतोय सगळेच भांबावले. नाहीतर काय, या धैर्याच्या बाबतीत तर काय न बोललेलंच बरं. तो थेरडा धैर्याच्या बोलण्याला कुत्र्याची किंमत देत नाही, तरी तो त्याच्या नातीला इथं घरात बायको बनवून घेऊन येतोय. भास्कर, असं काहीतरी व्हायला पाहिजे की नाही. हा आनंदाचा दिवस त्या धैर्यासाठी आणि त्या सावीसाठी असा वाईट झाला पाहिजे. लग्न नाही, आयुष्यभरासाठी विघ्न होऊन जाईल त्यांच्यासाठी. मगच त्या धैर्याची खोड मोडत. आता तुझ्या मनात आहे ना तेच होईल. चल. हा, याच अँगलने काढा. सावी नीट दाखव मेहंदी तुझी. असं आणि असं चेहऱ्याच्या बरोबर साईडला धर आणि एक फुल फोटो पण काढा तिचा. अहो दाजी, कुठे गेलतात तुम्ही मधनच? हे बघा, आता कुठं गायब व्हायचं नाही. चला, क्यूट कपलचं मस्त प्री वेडिंग फोटोशूट करूया आपण. चला चला लवकर. चला यार, चला. काढले तेवढे भासू की आता परत सगळं सावे. अगं काय आहे, लग्न आहे तुझं आणि लग्नात असं नवरीनं फोटोला नाही बास असं काय पण म्हणायचं नसतंय, कळलं? अगदी बरोबर. लग्नात फोटोला नवरी मुलीने नाही म्हणायचं नसतंय आणि नवरी मुली बरोबर फोटो काढायला सुद्धा नाही म्हणायचं नसतंय. चला, माझे पण फोटो काढा. हा, ए परागे, आपण काय काढू.
असंच सुखी राहा. तुमच्या सुखाला कोणाची नजर नको लागायला. अरे थांबा थांबा ना, आमचा पण फोटो घ्या की. एक फॅमिली फोटो. फोटो काढ. चला आता तुमचं चालू द्या, बाद झालं. भाऊजी ते हात ठेवून फोटो काढा की. काढा ना. लाजू नको यार. का तुम्ही कशाला आला इकडे? ती तुम्हाला सुद्धा धैर्यानेच पाठवलंय. तो कसला पाठवतोय आम्हाला? इरा, आम्हाला तुझी काळजी वाटत होती म्हणून आम्ही चालूय. अगं काही गरज नाहीये माझी काळजी करायची. मला काही झालेलं नाही. होय काय? ठीक आहे, मग आम्ही जातो. फक्त एकदा तुझा हात दाखव ना आम्हाला. हात? माझा हात कशाला बघायचा आहे तुम्हाला? अगं तुला या लग्नाचं काहीच पडलेलं नाही ना, मग दाखव की हात. इरा, हे बाळा, इरा तू लहान होतीस ना तेव्हापासून बघतोय आम्ही तुला. तुझं धैर्यावर किती प्रेम आहे ते माहिती आहे आम्हाला. पण त्याला त्याचं काही पडलेलं नाही. त्याला ना तुझी किंमत आहे ना तुझ्या प्रेमाची. पण तू बिचारी, पण तू ग्रेट आहेस हा. आता ही खूप ग्रेट आहे. हो. अगं तू धैर्य वेगळ्याच पोरीबरोबर लग्न करतोय, तरी पण हे माहित असून पण तू तुझं प्रेम कमी होऊ दिलं नाही. बिचारी, असं प्रेम आहे ना सगळ्यांना नाही जमत. गप. इरा, ए इरा, शांत हो बरं, तू रडू नकोस असं. हा इरा, अगं तुझी काळजी वाटते का आम्हाला? ते सगळं नाही बघवत आम्हाला. पण इरा कसं आहे ना, राहून राहून का नाही मनात एकच प्रश्न असा असा सतत का नाही असा बोलत राहतो बघ आमच्या, की नेमकं असं काय झालं की आईनं मामानं धैर्याच्या लग्नासाठी अशी परमिशन देऊन टाकली डायरेक्ट. इरा, हे बाळ, त्या दिवशी आम्ही रूम मधून बाहेर गेलो, त्यानंतर त्या रूम मध्ये धैर्यानं असं काय सांगितलं की आईचं आणि मामाचा असा डिसिजन एकदमच चेंज झाला.
होय. मीरा बाळा धैर्याने काय सांगितलं? काय सांगितलं धैर्यानं? हा? सांग की. त्याने काय फरक पडतो? मला फक्त एकच गोष्ट माहिती आहे, माझे धैर्य माझ्यापासून लांब चाललेत. हे मी नाही सहन करू शकत. आत्यांना बाबांना हे लग्न जरी मान्य असेल तरी मी सावी आणि धैर्याचं लग्न कधीच मान्य नाही करू शकत. मला ते कधीच मान्य नसेल, कधीच मान्य नसेल. हिरा, हे हिरा, पण आपल्याला असं हारायचं नाही. हं? हे बघ, तू जर अशी इथं रडत बसलीस ना तर तिकडं धैर्य त्या सावी बरोबर लग्न करून मोकळा होईल. कळतंय का तुला? होय तेच की. हिरा, वेडेपणा करशील ना तर फक्त त्रास होईल. आता प्रेमात वेड नाही, शहाणं व्हायची वेळ आली. म्हणजे स्वतःच्या प्रेमासाठी लढावं लागल. लढायला तयार आहेस? आहे, मी वाटेल ते करेन. पण धैर्यांचं लग्न हे माझ्याशीच झालं पाहिजे. तुझ्याशीच होणार, तुझ्याशीच होणार. धैर्याचं लग्न हिराशीच होणार. हिरा बाळा, त्यासाठी तुला आमचं ऐकावं लागेल. होय. ऐकशील ना? मी सांगाल ते करेन मी. धैर्यांचं लग्न हिराशीच होणार. धैर्यांचं लग्न हिराशीच होणार. धैर्यांचं लग्न हिराशीच होणार. धैर्यांचं लग्न हिराशीच होणार. अशा गोड गोजिरीला साजीला पाहिजे. अशा गोड गोजिरीला साजीरा पाहिजे. अशा गोड गोजिरीला साजीरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे. जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे.
काळजी नको करू. तुझं लग्न धैर्यशीच होणार, त्यामुळे तू बिनधास्त राहा. आणि आता तू रडायचं नाही, रडायचं फक्त सावीनं. इरा, इरा ग, आत्या, आत्या, खूप म्हणजे खूप भारी वाटलं मला. इरा आत्या, उभ्या आयुष्यात पहिल्यांदा असा डान्स केलाय मी. इतकं भारी वाटलं म्हणून सांगू, एकदम मज्जाच आली बघा. धैर्य, धैर्य, बघितलं? किती आनंद झालाय मला तुमच्या लग्नाचा. बघितलं तुम्ही कसा डान्स केला मी ते. सावी, खूप खूप अभिनंदन तुझं. खूप खुश आहे तुझ्यासाठी. खूप म्हणजे खूप जास्त खुश. सावी, अगं नशीब असावं तर ते तुझ्यासारखंच. अगं इरा, अगं
केवढी नाचलीस तू, चक्कर येईल ना तुला. चल आराम कर खोलीत चल. आई तू काळजी नको करू, मी घेऊन जातो तिला. तिला नीट समजते, पुन्हा असा मूर्खपणा होता कामा नये. चल इरा ये. धैर्य, ताबी मी खूप खुश आहे तुमच्यासाठी. खूप म्हणजे खूप जास्त खुश आहे. अरे सगळ्याच शांत का, म्युझिक का थांबवलंय. चला चला एन्जॉय करा सगळ्यांनी. मॅडम पण हिरा इरा अशीच आहे ग वेडसर. काय झालंय, लहानपणापासून माझ्या भावाने तिला खूप लाडवून ठेवलंय. दुसरं काही नाही, काही करायचं ना की अगदी टोकाचं. तिचं मनावर घेऊ नकोस. चला 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 म्युझिक लावा, नाचा. ये हो दादा सोडा, मला मला नाचायचं आहे अजून. चल मला डान्स करायचा आहे इकडे अजून. ये. अजून मला डान्स करायचं. बस इथं. अजून नाचायचंय? हा, एवढं नाचून मन नाही भरलं का? म्हणलं आता थांबशील, आता थांबशील. काय अकलेचा भाग आहे का नाही? धैर्य तुझा होणार आहे, झाला नाही. जरा डोक्याचा भाग वापर, आता सगळ्या प्लॅनची ना बोंबाबोंब करशील. काय म्हणली तू धैर्य सावीला? मी खूप खुश आहे तुमच्यासाठी. हा, तुझी खुशी आहे का नाही कधी दुःखात बदलल कळणार नाही तुला. हो मॅडम, कळलं का? कळतंय. नशीब. सगळं कळतंय. मी काय लहान नाही. हे मला नाही, स्वतःला सांग आणि तसं वाग. नाचायच आहे. किती घाबरतात ना मला हे सगळे. पण काही झालं ना हे मला माहिती आहे, धैर्य फक्त माझे होणार आहेत. मी धैर्यांना मिळवूनच राहणार. मी धैर्यांना मिळवूनच राहणार. मी धैर्यांना मिळवूनच राहणार. मिळवूनच राहणार. मुलीच्या आईला पूजेसाठी बोलवा. आईने या चुड्याची पूजा करून पोरीला हळदी कुंकू लावायचं, मग चुडा मी भरते. अवंती, चुड्यांची पूजा करून घेतो. आणि सावीला हळद कुंकू पण लाव. हो आई.
धैर्य, मला माहिती आहे आत्ता तुम्ही फक्त माझ्याच मनाचा विचार करताय. तुमच्या मनात सारखं सुरू आहे की मला घरच्याची आठवण येत असेल काय. मला वाईट तर वाटत नाहीये ना. धैर्य, आता हे घर सुद्धा माझंच घर होणार आहे आणि अशा या माझ्या घरात आनंदावर विरजण पडेल असं मला काहीच वागायचं नाही. सावी, भारी दिसते.